संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये देखील प्रचार दौरे करत आहात. कसा नागरिकांचा मतदारांचा प्रतिसाद मिळतो? महायुतीचं आपण बघितलं तर केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि परवाच झालेल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या इलेक्शनमध्ये अतिशय दैदिप्यमान यश महापालिकेच्या सर्वच युतीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळालं. ह्यात शासनावर खऱ्या अर्थाने माझ्या लाडक्या बहिणींचा प्रचंड मोठा विश्वास आहे. त्यांना आधार देण्याचं काम या शासनानं त्या ठिकाणी केलं. एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून आज विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी ह्या त्रिसूत्रीमध्ये काम केलं जातं. एखादा माणूस चांगला स्वयंपाक एखाद्या हॉटेलमध्ये करत असेल तर तो स्वयंपाक योग्य ग्राहकापर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी वाढपी चांगला लागतो. माझ्या आई सातत्यानं म्हणायच्या, लग्न कुणाचंही असू दे, वाढपी तेवढा आपला असला पाहिजे. त्यामुळं चांगला वाढपी निवडणं हे अत्यंत गरजेचं आहे. या त्रिस्तरीमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या स्तरामध्ये ज्यावेळी या ठिकाणी तो काम करणारा माणूस जिल्हा परिषदेमध्ये जे केंद्र राज्य शासनाकडून निधी येतो तो आपल्या मतदारसंघामध्ये ओढून आणणारा, खेचून आणणारा लोकप्रतिनिधी ज्यावेळी असतो त्यावेळी त्या मतदारसंघाला अनेक विकासाचे आयाम तयार होतात. आणि मला निश्चित खात्री आहे की सुहास राजमाने हे त्याच्यासाठी सक्षम आहेत आणि म्हणूनच या लोकांच्या आग्रहास्तव सुहासने इथे उभं राहण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. रुईकरांनी दिलेला आशीर्वाद, रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील असणाऱ्या सर्व गावांचा आशीर्वाद ह्या महायुतीच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे. जे केंद्रात घडलं, जे राज्यात घडलं, जे महापालिकेला घडलं ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम जनतेनं घडवणार आहेत याच्याबद्दल माझ्या मनामध्ये निश्चितपणे या ठिकाणी विश्वास आहे.